नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा सुद्धा. माइंडसेट चांगला ठेवा, पॉझिटिव्ह राहा, हायड्रेट राहा. ह्या गोष्टी तर मी नेहमी सांगत असतो. आज मी तुम्हाला आपल्या परीक्षेच्या संदर्भामध्ये पेपरच्या रिव्हिजनबद्दल सांगणार आहे. एक रिव्हिजन घेऊयात आपण. तर आता पहिला व्हिडिओ आपण आपण जो बोलणार आहोत तो म्हणजे प्रोज सेक्शन. आपला क्वेश्चन पेपर हा 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे आणि 5 प्रश्न आहेत. तर ते 5 प्रश्न म्हणजे 16 पंचे मार्काचा पेपर. पण त्यामध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये 16च्या ऐवजी 18 मार्क आहेत आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये 16च्या ऐवजी 14 मार्क आहेत. हा एवढा फरक आहे. तर प्रोज सेक्शनमध्ये आपण जो सीन पॅसेज लिहिणार आहोत, तोच पहिला लिहायचा. कारण का तर सीन पॅसेज आपल्या पुस्तकातला असतो, स्टोरी आपल्याला माहिती असते. त्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये सेटल व्हायला आपले एक माइंडसेट तयार होतो. त्यामुळे आपण पॅनिक होत नाही. म्हणून आपण काय करायचं, सीन पॅसेज सॉल्व्ह करायचा. ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष द्यायचं, की त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी नेमकी काय आहे? ट्रू ऑर फॉल्स आहे? का सिक्वेन्स आहे? का अरेंज आहे? का 4 सेंटेन्स दिले त्याच्यातले 2 करेक्ट आहेत लिहायचे. हे लक्ष देऊन बघा आणि त्याच्यानंतर कंप्लीशन असेल तर ते कंप्लीट करायची. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्यायचं लिहून बघा. इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन अशा प्रकारचे व्हरायटी आहे. तर त्याकडे लक्ष देऊन तुम्ही सॉल्व्ह करा. आपला पॅसेज आपण सगळे धडे वाचलेलेच आहेत, अभ्यासलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तो येतो. त्यानंतर क्वेश्चन ए, बी मध्ये जे नॉन टेक्स्चुअल सेंटेन्सेस आहेत, त्यामध्ये जे 3 सेंटेन्स आहेत, ते आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स अशा प्रकारचे सोपे असतात. लक्ष देऊन थोडंसं सॉल्व्ह करा ते. आणि स्पॉट द एररचं जे सेंटेन्स त्याच्यातलं आहे, ते स्पॉट द एरर हा अतिशय सोपा असतो. फक्त ग्रॅमॅटिकली पार्ट त्याच्यामध्ये जर टेन्स वाईज असेल किंवा अ, छोटासा त्याच्यामध्ये काहीतरी असं चूक असेल, ती चूक दुरुस्त करून वाक्य लिहायचं. असा हा फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चनमध्ये अनसीन पॅसेज आहे. अनसीन पॅसेज आपण क्वेश्चन आन्सर जेव्हा सॉल्व्ह करू, तेव्हा तो आपल्याला पूर्ण समजतो आणि त्याच्यातले मेन पॉइंट्स आहेत ते आपल्याला पण समजतं काय नेमकं करायचं आहे ते. आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू, तेव्हा तो आपल्या पॅसेज पूर्ण समजलेला असतो आणि नंतर त्याचीच समरी आपल्याला जेव्हा लिहायची, त्याचे मेन पॉइंट्स ते आपल्या शब्दामध्ये काहीतरी समरी लिहायची, सोडायचं नाही. आणि त्या समरीला टायटलही द्यायला विसरायचं नाही. कारण टायटललाही मार्क आहे अर्धा. त्याच्याशी रिलेटेड काहीही टायटल तुम्ही देऊ शकता. तर हा समरीचा क्वेश्चन कंपल्सरी क्वेश्चन आहे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सी हा जो आहे तो माइंड मॅपिंग हा सुद्धा कंपल्सरी क्वेश्चन आहे. तर प्रोज सेक्शनमध्ये असे हे 2 क्वेश्चन्स, सीन पॅसेज, अनसीन पॅसेज. तर अनसीन पॅसेजची जी समरी आहे, ती समरी आपल्याला लिहायची आणि त्याच्यानंतर माइंड मॅपिंगचा क्वेश्चन हा सुद्धा कंपल्सरी आहे. त्याला कुठलाही ऑर नाही. तर त्यामध्ये आपण माइंड मॅप करत असताना जी मेन आयडिया दिलेली आहे, ती मेन आयडिया त्याला आपण सर्कल करू. टेम्प्लेट तुम्ही कोणतंही घेऊ शकता. पण सोपं घ्यायचं आपल्याला ज्यामध्ये वेळ जाणार नाही. मग त्याचे एक मेन आयडिया लिहिल्याच्या नंतर त्याचे सब टाइप्स आपण 4 सब टाइप्स लिहू शकतो आणि मग नंतर त्याचे 2-2 एक्झाम्पल्स असतात. जसं की बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्सची मेन आयडिया दिलेली असेल. त्याच्यामध्ये आपण स्टॅमिना, फिजिकल स्टॅमिना, मेंटल हेल्थ, लीडरशिप क्वालिटी, डिसिप्लिन असे वेगवेगळे पॉइंट त्याच्यामध्ये ॲड करत जातो. आणि आपण समजा नाही जरी आपल्याला विसरला एखादा पॉइंट नसेल, तर आपण पुढे जायचं. नंतर आपल्याला कदाचित तो पॉइंट आठवतो. तर असा माइंड मॅपिंगचा क्वेश्चन लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपला पेपर सोडवण्यासाठी आपलं टाईम मॅनेजमेंट होणं हे खूप गरजेचं आहे. इंग्लिशचा हा पहिला पेपर असतो आपला. त्याच्यामुळं बिलकुल घाबरून जाऊ नका. हं. त्याचं कारण असं आहे, की आपण सेट होतो. आपला पेपर कव्हर व्हावा ह्याचा प्रयत्न करा. टाईम जर मॅनेज झाला, तर आपल्याला सगळं येतं असून सुद्धा आपण लिहितो.
कारण असं लक्षात येतं की बऱ्याच मुलांना नॉव्हेल सेक्शन लिहिता येत असून सुद्धा वेळ न पुरल्यामुळे त्यांचं नॉव्हेल सेक्शन लिहायचा राहून जातो. हा मोठा लॉस आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचं की आपलं पहिल्यापासून सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, समरी आणि माइंड मॅपिंग हे आपल्या त्या तेवढ्याच वेळेमध्ये झालं पाहिजे, कमी वेळेमध्ये झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की किती वेळ झाला पाहिजे? हा प्रत्येकाचा स्किल आहे. पण तरीसुद्धा आपण त्याला लिमिट घालून द्यायचं की एखाद्या प्रश्नाचं आन्सर आपल्याला जरा जास्त येत असेल, म्हणून आपण जास्त लिहित बसायचं नाही. त्याला 2च मार्क्स आहेत. म्हणून आपण प्रॅक्टिकल राहायचं आहे. आपला वेळ वाचला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं आपण पुढे जायचं. म्हणून जितकं आपण लवकरात लवकर पहिले प्रश्न सोडवू, तितका आपला पुढे वेळ होत जातो आणि पुढचा क्वेश्चन पेपर आणखीन भरपूर राहिलेला असतो. त्याच्यामुळे हा प्रोज सेक्शन तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवाल. मला असं खात्री आहे, की त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. आता आपण पुढच्या भागामध्ये भेटूया, की पोएट्री सेक्शनमध्ये. धन्यवाद.